मित्रांनो गणित काय म्हणते बघा, ए बी आणि सी एक काम 10 दिवस 15 दिवस 20 दिवस अनुक्रमे म्हणजे एक एकटं करतात. जर त्यांनी एकत्र काम केले तर त्यांना 2600 रुपये मजुरी म्हणून मिळते. तर सी ची मजुरी काढा आपल्याला विचारले. मित्रांनो बघा याच्यामध्ये काय करायचं असतं, प्रत्येकाचा कामाचा हिस्सा काढावा लागतो. आपण कामाचा जेवढा हिस्सा तेवढाच मजुरीमधला पण हिस्सा. कामाचा हिस्सा कसा काढायचा आपल्या लसावीच्या पद्धतीने. कसा बघा, ए किती दिवसात काम करतो मित्रांनो, 10 दिवसात. बी किती दिवसात, 15 दिवसात. आणि सी 20 दिवसात. आता मित्रांनो काय करायचं बघा, हे हे झाला ए, ही झाला बी आणि हा झाला सी. तर ह्यांचा लसावी काढायचा म्हणजे काम निघतं आपलं. तर यांचा लसावी किती येतो मित्रांनो, 10 15 आणि 20चा यांचा लसावी येतो 60 येतो. आता आपल्याला काम आलं मित्रांनो, लसावी म्हणजे काम असतं. आता काय काढतो आपण, क्षमता काढतो. म्हणजे ए एका दिवसात किती काम करतो, बी एका दिवसात किती काम करतो. मित्रांनो बघा, ए 10 × 60 म्हणजे ए ची क्षमता आहे 6, एका दिवसात तो 6 काम करतो. पुन्हा बी 15 × 60 आणि सी 20 × 60 हे आले क्षमता. आता मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे. आता कसं बघा, ए 6 काम करतो, बी 4 काम करतो, सी 3 काम करतो. म्हणजे पैसे पण ह्याच रेशोने भेटणार. एला 6 रुपये भेटणार, बीला 4 रुपये भेटणार, सीला 3 रुपये भेटणार. जर 13 रुपये आले तर बरोबर. आता मित्रांनो टोटल किती झाले, 6 4 10 आणि 3 13. मित्रांनो पण गणितामध्ये किती दिलेत आपल्याला, 2600 रुपये दिलेत बरोबर. आणि आपल्याला विचारलेत कुणाचे, सीचे. सीला किती, 3 बरोबर. सिंपल, 13 × 13 13 2 26 उरलेत हे शून्याला 0 2 200 गुणिले 3 किती आलं मित्रांनो, 600. म्हणजे सीला मजुरी किती मिळेल, 600 रुपये. धन्यवाद.